दरम्यान खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या रोड शो वरून टीका केली आहे। मोदींच्या रोड शो मुळे मुंबईकरांचे हाल झाले असं राऊत म्हणाले। मोदींसाठी रस्ते, ट्रेन, मेट्रो बंद केले होते आणि त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। तसे व्हिडिओही समोर आलेत। निवडणूक आयोग कुठे आहे असा सवाल राऊतांनी केलाय। तर कालची ही दृश्य आहेत। एकीकडे पंतप्रधान मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता मुंबईमध्ये आणि त्यासाठी प्रचंड गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं होतं। जिथून मोदींचा हा रोड शो चाललेला होता तिकडचा रस्ता बंद करण्यात आला होता आणि त्यामुळे जे रस्ते सुरू होते, जे मेट्रो मार्ग सुरू होते तिथं ताण आल्याचं दिसून आलंय आणि प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाल्याचे हे व्हिडिओ समोर येत आहेत। तर कालची ही दृश्य आहेत। काल या ठिकाणी रोड शो आयोजित करण्यात आला होता पंतप्रधान मोदींचा मुंबईमध्ये आणि त्यामुळे काही रस्ते बंद झाले होते घाटकोपर मधील। त्याचबरोबर जागृती नगर ते घाटकोपर इथली मेट्रो सुद्धा बंद होती आणि त्या पार्श्वभूमीवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि त्यावरूनच संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शो साठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो ट्रेन्स, रेल्वे, कार्यालय हे सगळं बंद केलं। लोकांचे किती हाल झाले। निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? कोणासाठी? अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली। ज्या रस्त्यावर 17 लोकांचा मृत्यू झाला होर्डिंग पडून तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही। काही शांततेचं लक्षण नाही। लोकांना तासन तास चालवायचं त्याचे त्यांचे जायचं होत असते आणि त्यांनी घेतलं होतं काय त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया मला काही समजत नाही। त्यांना करायचं असेल तेव्हा मुंबईमध्ये सेवा लाभ होता पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गात त्याच्या लोकांना त्यांचे पत्र लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।